सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शारदीय नवरात्री महोत्सवाचा आज शेवटचा दिवस. आज विजयादशमी. आज प्रभू श्री रामचंद्रांनी रावणासोबत युद्ध करून त्यांच्यावर विजय मिळवला होता. या नवरात्री महोत्सवानिमित्त आपला महाराष्ट्राकडून आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. त्या अनुषंगाने आम्ही समाजातील विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव कमविणाऱ्या महिलांचा सन्मान आम्ही आयोजित केला होता. यामध्ये त्यांच्या मुलाखतीची श्रृंखला आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सौ माधुरी विजय देवरे. या केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षिका आहेत. मागील 30 वर्षापासून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत, जे विद्यार्थी देशसेवेमध्ये कार्यरत आहेत. आज त्यांचा हा 30 वर्षाच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षिका आहेत. मागील 30 वर्षापासून आपण अनेक ठिकाणी काम केलं असेल. बरोबर. परंतु दर 3 वर्षांनी बदली होते. मग एवढी ओढाताण होत असताना आपण हेच क्षेत्र का निवडलं? क्षेत्र निवडायचं सगळ्यात महत्वाचं कारण, माझी मिस्टर जेव्हा लग्न झालं तेव्हा मी BSc झालेली होते आणि लास्ट इयरला असताना माझं लग्न ठरलं आणि माझे मिस्टर हे इंडियन नेव्हीमध्ये इंजिनियर होते. त्यांची बदली अंदमान निकोबारला होती. त्या काळात 90 साली माझं लग्न झालं. त्या काळात अंदमान निकोबार हे बेट होतं. अक्षरशः तिथे जाण्याला 2च साधनं होती. एक तर होतं समुद्राने जाणं म्हणजे जहाजाने, आणि दुसरं म्हणजे विमानाने. विमानाचा खर्च खूप परवडत नसायचा. तर 3 दिवस 72 तासांचा प्रवास करून आम्ही अंदमानला जायचो. सगळे, मी एकुलती एक मुलगी असल्याने खूप जणांनी आईवडिलांना सांगितलं, अरे तुमची एकुलती एक मुलगी आहे, मग एवढ्या लांब कसं काय देता? पण माझ्या आईवडिलांनी मला खूप आधार दिला आणि माझी एक स्वतःची इच्छा होती की माझे मिस्टर असे काहीतरी जगापेक्षा थोडे वेगळे असावे, आणि ती इच्छा माझ्या आईवडिलांमुळे पूर्ण झाली आणि त्यांच्याशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही अंदमानला गेलो. सहज फिरता फिरता तिथे कॉलेजचं नाव वाचलं. तिथे BEd कॉलेज होतं. मग जाऊन चौकशी केली की आता मी BSc आणि त्या काळची फर्स्ट क्लास झालेली होती. मग बसून करायचं काय, मनामध्ये विचार आला. मग मिस्टर म्हणले, तू BEd करतेस का? म्हटलं हो, कारण माझी शिक्षणाची म्हणजे मुलांना शिकवण्याची, माझी आई शिक्षिका असल्याने मला खूप आवड होती. म्हटलं चालेल. आणि सहज म्हणून दुसऱ्या दिवशी गेले आणि फॉर्म भरला. तर माझा सगळ्यात पहिल्यांदा नंबर लागला, कारण 10वीला 12वीला आणि BScला हे सगळ्यांचे मार्क काउंट करून मी फर्स्ट क्लास फर्स्ट होते आणि माझा 801 रुपयामध्ये माझे BEd झाले. मग तुम्ही BEd झाल्यानंतर इतरही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली असती. परंतु केंद्रीय विद्यालयामध्ये काय होतं की दर 3 वर्षाला ट्रान्सफर केली जाते. तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेला म्हणा किंवा एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये म्हणा, तुम्ही जॉबवरती जाऊ शकला असता. अगदी. परंतु तुम्ही केंद्रीय विद्यालयासारखा मार्ग निवडला की जो 3 वर्षाच्या पुढं एका ठिकाणी ठेवत नाही. मग जी तुमची जी मुलं असतात त्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या पालन पोषणाचा हा प्रश्न उभा असतो, मोठा प्रश्न. मग तुम्ही एवढं सगळं माहित असताना सुद्धा ते का स्वीकारलं? त्याला कारण असं आहे की माझे मिस्टर जे आहेत तेव्हा ते इंडियन नेव्हीत असल्याने त्यावेळेस आमची बदली अंदमान निकोबारला. BEd तर झालं. त्यानंतर त्यांची दुसऱ्या वर्षी ट्रान्सफर आली मुंबईला, विराट या शिपवर. आल्यानंतर मग मुंबईला तर घर वगैरे मिळणार हे सगळं माहिती होतं. त्याआधी मला एक BSNLला इंजिनिअरिंगची साईड मधली एक मला नोकरी मिळाली होती. पण मुंबईला कशी नोकरी करायची, काय करायचं, त्यामुळे मी ती स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी मी केली नाही BSNLची. त्याच्या आधी मी सेकंड इयरला असताना LIC मध्ये सुद्धा मला जॉब मिळाला होता. पण LIC मध्ये जॉब मिळताना त्यांनी सांगितलं होतं तुम्ही लगेच जॉईन व्हायचं आहे, आणि माझं 1 वर्ष BScचं बाकी होतं. ते पण मी तेव्हा स्वीकारलं नाही. नाहीतर आता मी LICच्या खूप मोठ्या पोस्टवर असते, पण ते मी स्वीकारलं नाही. कारण एवढंच होतं
की आपलं घर, संसार, मुलं बाळ सगळ्यांना सांभाळून जे शक्य होईल ते करणं. मग जेव्हा मी बीएड झाले त्यातही मला फर्स्ट क्लास होता. फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मग 1 वर्ष मला मुलगी झाल्याने मी घरी होते. त्यानंतर मग असं वाटायला लागलं की नाही, आपण जे बीएड केलंय, एवढं शिक्षण केलंय, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी माझ्या मुलीला सांभाळायची मी तजवीज केली मुंबईला असताना. आणि जवळच एक गुरु नानक हायस्कूल म्हणून आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे, तिथे मी 999 रुपयावर, पहिला पगार माझा 999 रुपये होता आणि तिथे मी जॉईन केलं. ते म्हणजे साधारण स्कूल होतं, पण त्या स्कूलने मला बरंच काही शिकवलं आणि पुढे जाण्याची उमेद दिली. त्यानंतर मी सॅफी हायस्कूल म्हणून एक शाळा आहे मुंबईलाच, तिथे जरा मुलगी मोठी झाली, मग जरा टेन्शन कमी झालं, मुलगी शाळेत जायला लागली, मग मी थोडं लांब जाण्याच्या याच्याने मला हुरूप आला. म्हणून माझी एक मैत्रीण आणि मी आणि ते आम्ही दोघींनी तिथे इंटरव्ह्यू दिला, लगेच मी सिलेक्ट झाले. 4.5 वर्ष मी त्या शाळेमध्ये मॅथमॅटिक्स टीचर म्हणून काम केलं, मुलांना शिकवायचंच. पण साईड बाय साईड असं मला कुठेतरी वाटत होतं की आपण इथे आणि मुंबईला मला पहिल्यापासून राहायची इच्छा नव्हती, कुठेतरी काहीतरी वेगळं करायचंय. आणि माझे मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट असल्याने आम्हा लोकांना थोडा प्रेफरन्स असतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांना, म्हणून मी ट्राय करत होते की मला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी कुठेतरी मिळावी. मग ट्राय करता करता मला 93ला मी फॉर्म भरलेला होता सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. 94 सालामध्ये माझे इंटरव्ह्यू वगैरे झाला, इंटरव्ह्यू एकदम फर्स्ट क्लास, कारण मला 4 वर्षाचा मुंबईचा इंग्लिश मिडियम मध्ये शिकवायचा. आय वॉज फ्लुएंटली स्पीकिंग इन इंग्लिश, त्यामुळे अनुभव असल्याने शिकवण्याची काहीही प्रॉब्लेम नसल्याने इंटरव्ह्यू एकदम फर्स्ट क्लास झाला. आणि ऑगस्ट 95ला मला ऑर्डर आली तर ती डायरेक्ट आली नाशिकच्या आयटली सेंटरची. आणि त्यावेळेस मी खूप खुश झाले. मला अजूनही काटा येतो अंगावर हे सांगताना की माझं एक स्वप्न होतं माझ्या घराचं, माझ्या आई वडिलांचं, मिस्टरांचं, ते पूर्ण झालं. आणि मी माझी मुलगी 4.5 वर्षाची असताना मी नाशिकला आले आणि आयटली सेंटरच्या केंद्रीय विद्यालयात जॉईन केलं. आपल्याला 2 अपत्य आहेत. हो. दोन्ही अपत्य नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर आहेत. हो आहेत. मुलगा BSF मध्ये आहे मुलगा माझा, आणि तो असिस्टंट कमांडंट म्हणून त्याने आता जॉईन केला आहे. ग्वालियरच्या पुढे टेकनपूर म्हणून एक आपल्या भारतातलं एक सेंटर आहे ऑफिसर्स तयार करण्याचं, तिथे त्याचं अर्ध ट्रेनिंग पूर्ण झालंय, अर्ध बाकी आहे. त्यानंतर त्याचं पोस्टिंग होणार. आणि मुलगी ही नॅशनल लेवलची स्विमिंग स्विमर आहे. बरीच पारितोषिकं तिनं देशासाठी मिळवलेली आहे. म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब देशसेवेतच कार्यरत आहे. येस, आमची ती खूप इच्छा होती. हे सगळं करत असताना ज्यावेळेस एखादी अचिव्हमेंट आपल्याला घ्यायची असते, स्वप्न असतं, ज्यावेळेस तुमची जी स्वप्न होती की मला सेंट्रलला जायचं आहे, नुसतं तुम्हाला सेंट्रलला जायचं नाही तर तुमची पूर्ण फॅमिली सेंट्रलला आहे आज. करेक्ट. बरोबर आहे. तर कुठंतरी माणसाचं मन भारावून जातं. बरोबर. तर असा एखाद्या प्रसंगाबद्दल तुम्ही मला सांगू शकता? प्रसंग म्हणजे तसे आयुष्यामध्ये खूप प्रसंग आलेले आहेत. एक छोटासा प्रसंग सांगते. माझा मुलगा फक्त 6.25 वर्षाचा होता. आम्ही त्याला 5व्या वर्षापासून स्विमिंग शिकवायला सुरुवात केली होती. आपलं नाशिक रोडचा जो स्विमिंग पूल आहे त्याची आम्ही सगळ्यात पहिले आम्ही लाईफ मेंबरशिप आम्ही घेतलेली आहे. त्या काळात आम्ही बिटको कॉलेजच्या पाठीमागे. ध्येय हेच होतं की मुलांनी कुठेतरी शाळेच्या व्यतिरिक्त आपला वेळ घालवावा आणि तो त्यांचा छंद निर्माण व्हावा. आणि आम्हाला माहिती होतं ह्या गोष्टीमुळे मुलं खूप पुढे जातात आणि त्यांनी खरंच चीज केलं त्याचं. तर आम्ही 5व्या वर्षापासून त्याला शिकवत होतो. आणि जेव्हा तो 6.25 वर्षाचा होता तेव्हा पहिली त्याची कॉम्पिटिशन म्हणजे लॉंग डिस्टन्सची आम्ही 5 किलोमीटरची समुद्रात कॉम्पिटिशन घ्यायला त्याला पाठवलं. त्यावेळेस एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते, जेव्हा तो समुद्रात जाणार आणि उतरणार तेव्हा माझ्या डोळ्यामधनं पूर्ण धारा वाहत होत्या. पण त्या दिवशी मी म्हटलं की आज मी जर धारा वाहिल्या तर त्याचं आयुष्य खराब होईल किंवा म्हणजे तो मागे राहील माझ्या अश्रूंमुळे. मग मी अश्रू माझी झाकून आणि आम्ही त्या काळामध्ये 2097ला 10,000 रुपयाची एक सेपरेट बोट करून आम्ही त्यांच्या मागे गेलो. ती कॉम्पिटिशन कशी असते, संक रॉक पर्यंत ते आपल्याला बोटीने घेऊन जातात. तिथे त्या मुलांना 5 किलोमीटरवर खाली उडी टाकायला सांगतात आणि गेटवे ऑफ इंडिया पर्यंत त्यांना स्विमिंग करायला सांगतात. तर मुलाने उडी टाकली. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं की समुद्राच्या लाटा आहेत
आणि लाटा तुमच्या नाही. समोर तुमचा मुलगा समुद्रामध्ये उडी मारतोय. एवढासा जीव आज 5 वर्ष पाऊस पडला आणि जर रस्त्यावर पाणी आलं, नाल्यातून जर पाणी आलं, तर पालक मुलाला सांगतात पाऊस चालू आहे रे, नाला पाण्याने भरला आहे. बरोबर. मग तुमच्या समोर तुमच्या मुलांनी समुद्रात उडी घेतलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं असेल? सांगते ना मी त्या अशी म्हणजे दगडच ठेवला होता माझ्या हृदयावर. मी सांगू नाही शकत, ते शब्दात व्यक्त न होणाऱ्या काही गोष्टी असतात. पण त्या दिवशी त्याने जी कर्तृत्व केलं ते त्याच्या आयुष्याला त्याला मागे पुरलं आहे. आणि तो त्याचा खूप म्हणजे धाडसीपणा त्याच्या आयुष्यात त्याला खूप पुढे घेऊन गेलेला आहे. तिथे म्हणजे पूर्ण अंगाला ते ऑइल लावतात, एक असं काळ्या रंगाचं ऑइल असतं, कारण मासे त्यांना पकडू नये, चावू नये. आता समुद्रात म्हणलं की खूप मोठे मासे असतात. एवढासा मुलगा एक मासा चावला की बघा आईला काय वाटेल. पण आम्ही तरी त्याला खूप पुश करत होता की दादा तू पुश, सनी पुश कर, पूल कर, पूल कर, पूल कर म्हणून ओरडत ओरडत तो जोश दिला नसता तर एखाद्या सनी ती कॉम्पिटिशन पूर्ण केली पण नसती. आणि मी सांगायला मला खूप आनंद होतो की त्या कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण महाराष्ट्रात तो 3रा आलेला होता. एवढा 6.25 वर्षाचा मुलगा. आणि मग त्याचा सन्मान झाला पोलीस आयुक्तांकडनं मुंबईला. आणि त्यावेळेस मला वाटलं की नाही, मुलांमध्ये जी खूप ताकद शक्ती असते तिचा प्रॉपर आपण जर उपयोग केला तर मुलं काहीच्या काही बनू शकतात. एवढं सगळं तुम्ही केलं, हे सर्व करण्याकरिता कुठून ना कुठून प्रेरणा तरी मिळायलाच लागते. ती प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की एवढं सगळी अचिव्हमेंट करण्यापर्यंत तुम्ही तयारी केली? प्रेरणास्थान तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सावित्रीबाई फुलेंचंच आहे. त्यांची मी बरेचशी पुस्तकं वाचलेली आहेत. त्या काळामध्ये एवढ्या त्यांना म्हणजे गोष्टी अशा होत्या की ज्या करू शकत नव्हत्या बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यासाठी त्यांनी जर आपलं प्राणपणाला लावलं आहे, आपल्याला तर आज खूप सुखसोयी आहे. मग आपण एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी मागे राहण्यापेक्षा काहीतरी करत पुढे चालावं, ही सगळ्यात मोठी प्रेरणा त्यांच्याकडनं. त्यानंतर माझे आई वडील, माझी आई सुद्धा शिक्षिका होती, आता रिटायर्ड झालेली आहे. एक तिच्याकडनं माझे वडील म्हणजे माझा सपोर्ट आहे. माझे सासू सासरे सुद्धा, ते आता नाही आहेत, पण त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट तुम्हाला माहितीच आहे घरातला माझ्या मिस्टरांचा. त्यांच्याशिवाय मी हे काहीच करू शकले नसते. त्यांनी मला खूप खूप सपोर्ट दिला आहे प्रत्येक गोष्टीत. मी जेव्हा लग्नाला तेव्हा मला इंग्लिश बोलणं, आपल्या मराठी लोकांना पुष्कळ प्रॉब्लेम असतो, पण त्यांनी मला शिकवलं. आणि मी 5.5 वर्ष खूप फ्लुएंटली इंग्लिश बोलून आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेत मी काम केलेलं आहे. हे सगळं माझ्या मिस्टरांमुळे शक्य आहे. आणि आज जे आहे ते त्यांचीच प्रेरणा आमच्या पाठीशी असते. आता 29 वर्ष तुमच्या सर्व्हिसची पूर्ण झालेली आहे. करेक्ट. एक 3-4 वर्षांनी आपण रिटायर होणार आहात. बरोबर. आतापर्यंत सगळं बिझी शेड्यूल राहिलेलं आहे तुमचं. रिटायर झाल्यानंतर आपण काय करणार? कुटुंबासाठी वेळ देणार की काही वेगळी कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे? नाही, कुटुंबासाठी तर आपण नेहमीच असतो. केव्हाही त्यांनी आवाज दिला तर आपण तयार असतो. पण त्या व्यतिरिक्त माझी एक काही संकल्पना मी डोक्यात ठेवलेली आहे, जी अशी मुलं आहेत, आता माहिती नाही काही गोष्टींमुळे प्रमाण, जी मुलांना स्लो ब्लूमर्स म्हणतात, त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता मी स्वतःच पाहते माझ्या 29 वर्षाच्या प्रवासामध्ये, जी मुलं 100% परफेक्ट असायची काही वर्षांपूर्वी, ते प्रमाण आता कमी होत चाललंय. प्रत्येक वर्गात मतिमंद मुलं, ज्यांना काही मेंदूचे आजार आहेत, काही अनेक आजार आहेत, अशी 2-2, 3-3 मुलं प्रत्येक वर्गात येऊन राहिली आहेत. तुम्ही विचार करा, अजून 2-3 वर्षांमध्ये हे प्रमाण वाढणारच आहे. तर माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना, ज्यांना खूप अशी गरज आहे स्लो ब्लूमर्स मुलांना, त्यांच्यासाठी मी माझा काही वेळ देणार आहे. किंवा ज्यांना खूप गरज आहे का वस्तीवर जाऊन मी त्यांना शिकवणार आहे, हे माझं ठरलेलं आहे आणि मी ते करणारच आहे. माणसाने आपली ध्येय ठरवली तर यश आपणास नक्कीच मिळतं. याचं जिवंत उदाहरण माधुरीताई विजय देवरे यांच्याकडून पाहायला मिळतं. एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये माधुरी आहे आणि विजय हा त्यांच्या पाठीशी आहे. बिलकुल. अशाच आम्ही समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती आपल्यासाठी मागील 9 दिवसामध्ये घेऊन आलेलो आहोत. यापुढेही हे सत्र वेगवेगळ्या माध्यमातून असंच सुरू राहणार आहे. ताई, आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पाहत राहा आपला महाराष्ट्र. तुम्ही मला इथे बोलवलं आणि हा चान्स दिला,
काही माझे मनोगत ऐकून घेण्याची तुम्हाला मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या महाराष्ट्राचे. धन्यवाद.